रामराम शेतकरी मित्रांनो, पाहूयात सध्या भारतामधून बांगलादेशमध्ये जो काही कांदा एक्सपोर्ट होत आहे त्याची परिस्थिती नेमकी कशी आहे। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण एक्सपोर्टची स्थितीचा जो काही रिपोर्ट आहे तो चॅनलवरती टाकला नव्हता, कारण सध्या कांद्याची एक्सपोर्ट ही अगदी कमी ही होत आहे, त्यामुळे आपण हा रिपोर्ट टाकत नाहीत। परंतु बऱ्याच दिवसामधून आता काय नेमकी परिस्थिती बॉर्डरवरील आहे ती पाहण्यासाठी मी आज हा रिपोर्ट टाकत आहे। तर मित्रांनो, काल मेंदीपूर बॉर्डर येथून भारतामधून बांगलादेशमध्ये 11 गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे। 3 गाड्यांचा बॅलन्स हा काल मेंदीपूर बॉर्डर येथे होता। बाजारभाव जर पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे 55 रुपयापासून 61 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बॉर्डरवरती निघाले। तर नगर जिल्ह्यातील कांदे 58-59 रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती नगर जिल्ह्यातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत। तर मित्रांनो, हा झाला रिपोर्ट मेंदीपूर बॉर्डर येथील। आणि गोजेडांगा बॉर्डर येथील रिपोर्ट हा सविस्तर उपलब्ध झालेला नाही, परंतु काल सकाळी 9 वाजेपर्यंत 20 गाड्या ह्या एक्सपोर्टसाठी गोजेडांगा बॉर्डर येथे येऊन उभा होत्या। तर मित्रांनो, 20 गाड्यापैकी किती गाड्या एक्सपोर्ट झाल्या याचा रिपोर्ट आपल्याकडे आलेला नाही, परंतु 20 गाड्या काल सकाळी वेटिंगवर गोजेडांगा बॉर्डर येथे होत्या। तर मेंदीपूर बॉर्डर येथून काल 11 गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे। तर मित्रांनो, जर आपण लमसम पाहिलं तर मेंदीपूर बॉर्डर येथून 10-11 गाड्या, गोजेडांगा बॉर्डर येथून 10-11 गाड्या, अशा 20-22 गाड्या ह्या सध्या भारतामधून बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट कांदा हा होत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।